अक्षर समाचार प्रस्तुत करते हैं कोरोना पॉजिटिव न्यूज, केवल सकारात्मक समाचार और ज्ञान। पावर्ड बाय वर्ल्ड्स फर्स्ट एंड ओनली ब्रांडेड ऑर्गेनिक मास्क, a initiative of Nipo System Private Limited, an ISO 9001:2015 certified company। नमस्कार, मैं हूँ दिशा और आप देख रहे हैं पार्थचर समाचार सत्य परमो धर्म। आज के निपो कोरोना पॉजिटिव सेक्शन में हमारे हीरो वो है जो किसी की भी पहचान के मोहताज नहीं, जिन्होंने राजनीति में पूरे देश में अपना डंका बचाया है। नागपुर से केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी, वे हमारे इसलिए हीरो है क्योंकि उन्होंने खुद के बलबूते पर न केवल नागपुर को बल्कि पूरे विदर्भ को, यहाँ तक कि महाराष्ट्र को भी, चाहे ऑक्सीजन सिलेंडर की बात हो, चाहे ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर की बात हो या फिर अभी वर्धा में रेमडेसिविर इंजेक्शन के प्रोडक्शन की बात हो, नितिन गडकरी जी ने हर बार खुद से आगे बढ़कर ये सारे कार्य संपन्न किए हैं, जिसकी वजह से आज पूरे विदर्भ में हालात सुधारने में इनका बहुत ही बड़ा योगदान है। आज ही श्री नितिन गडकरी ने नागपुर ग्रामीणों को 3 एम्बुलेंस भेंट दी। नागपुर ग्रामीण के मादा, देवलापारा और उमरेड के तहसीलों के स्वास्थ्य विभाग को ये एम्बुलेंस दी गई। विधायक गिरीश व्यास की उपस्थिति में ये कार्य संपन्न किया गया। इससे कोरोना के मरीजों को 24 घंटे सुविधा, सुरक्षा और सहायता मिलेंगी। मौदा, उमरेड और देवलापार इलाकों के आदिवासी समाज के लोगों को इससे अच्छी खासी मदद मिलेगी। नितिन गडकरी ने स्वास्थ्य विभाग के कर्मचारियों को अपने हाथों से ये एम्बुलेंस की चाबी थमाई और उन्होंने ऐसा ही स्वास्थ्य और सेवा कार्य में अग्रसर रहने की प्रेरणा दी। नितिन जी की खासियत यह है कि मदद करते वक्त वो अपना या विरोधी देखते नहीं, कान खींचते वक्त भी नहीं। इसलिए आज वो खुद की पार्टी और विरोधियों के भी चहेते। श्री नितिन गडकरी जी के करीबी और पंडित दीनदयाल उपाध्याय मेडिकल साइंसेस और रिसर्च सेंटर के अध्यक्ष डॉक्टर विरल कामदार, इन्होंने नितिन गडकरी जी के कार्य प्रणाली के बारे में और उनके किए गए कोरोना से संबंधित कार्यों के बारे में बताया है। आइए सुनते हैं डॉक्टर विरल कामदार को। कोविड-19 आता सगळीकडे आता कोविडची जी साथ सुरू आहे ते ओरिजिनली इट स्टार्टेड फ्रॉम 2020 आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे पूर्ण देशभर हा जो फैलला त्याची पूर्ण जाणीव नव्हती, कारण हा वुहान मधून जेव्हा एमिट झाला आणि पहिल्या केसेस आपल्याला मिळायला लागल्या तर त्याच्यामध्ये 2020 मध्ये जे काही घडलं तर की बाबा बेड्स तुम्ही जास्तीत जास्त वाढवा, पण त्यामध्ये प्रॉब्लेम हा येत होता की ऑक्सिजनचा सप्लाय जो आहे तो पुरेसा नसल्यामुळे डॉक्टर्स लोकही नवीन बेड आणि नवीन हॉस्पिटल वाढवायचं त्यांचं थोडंसं ऑक्सिजन कमी असल्यामुळे नाही करायचं असा एक त्यांचा विश्वास होता। पण नितिनजींनी पुढाकार घेऊन बाहेरून सर्वीकडून आपल्याला बेलारीवरून, अंगुलमधून, त्यानंतर आपल्या भिलाई स्टील प्लांटला मध्ये खूप मेहनत घेऊन त्यांनी ते केलं आणि ते कोऑर्डिनेशन फार महत्वाचं होतं। आणि रोज असं एक चालू राहायचं की रोजच्या रात्रीच्या मीटिंगमध्ये उद्या किती टँकर्स इथे येणार, त्यानंतर त्याचं कसं नियोजन करायचं। त्या नियोजनमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला। काही प्लांट्स आपले जे होते ओव्हर कॅपॅसिटी चालत होते। लिक्विड ऑक्सिजन आणलं तर सिलेंडर्सवर पुष्कळशे आपल्या इकडे हॉस्पिटल्स आहे जे मॅक्झिमम सिलेंडर्सवर चालतात। त्यांच्याकडे पाण्याची टाकी, आपल्या ऑक्सिजनची एलएमओ ज्याला म्हणतो आपण, ती जीएमसी आयजीएमसी मध्ये त्याची होती आणि एम्स मध्ये पण तो प्रश्न होता, कारण सिलेंडर्सवर फक्त 65 बेड्स तिथे चालू होते। तर त्यामुळे नितिनजींनी पुढाकार घेऊन ती मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये 500 बेड कशी होतील याचं पूर्ण डिस्कशन झालं आणि त्या 500 बेड आज चालू झालेले आहेत। ते हेल्थमध्ये 80% पेशंटचं जे कॅटर होतं त्यांना जे सेवा मिळते ती आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समधून मिळते, पण प्रायव्हेट हॉस्पिटल हे सर्वांना सुटेबल नाही आहे, कारण त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि बाकी सर्व होतं। कोविडच्या मागच्या वर्षी पूर्ण सर्व लॉकडाऊन्स वगैरे मध्ये इकॉनॉमी पूर्ण आपली इंडियाची हे चेंज झालेली आहे, त्यामुळे त्यांना हा विशेष प्रयत्न होता। म्हणून नितिनजींनी खास त्याच्यामध्ये की बाबा जेवढेही कमी रेट किंवा जे लोक बिना मूल्याने सेवा करून राहिलेले आहे असे जे 5-6 हॉस्पिटल्स आहे त्याच्यामध्ये हे जीएमसी, आयजीएमसी, एम्स, लता मंगेशकर, शालिनीताई मेघे आणि आचार्य विनोबा भावे आणि अशा हॉस्पिटल्समध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांना जे काही मदत लागते ती पहिले करावी आणि त्याचबरोबर ते तिथे थांबले नाही।
त्यांची इच्छा होती की बाबा प्रायव्हेट वाल्यांनाही ज्यांना कोणाला असेल तर आपण जर का एक एक दोन दोन व्हेंटिलेटर्स देऊ किंवा त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा नाही करणार तर त्या पेशंट दगावत होते त्याच्यामध्ये. तर त्यांनी या सर्व अनुसारमध्ये आपली जी 150 टनाची जी कॅपॅसिटी मध्ये जी होती, जी कोविडमध्ये 3 टाइम्स 4 टाइम्स जी होते ती यावेळेला झाल्यामुळे 150 पासून अजून मग 220, 230, 240 अशी ती गेल्यामुळे ते आपल्याला एक्स्ट्रा पूर्ण भरपाई देण्यात करणार होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी टँकर्सही स्वतः घेतले. टँकर्स आता विमानाने पाठवून राहिलेलो आपण, आणून राहिलो आहे तिथे फिलअप करून एअरफोर्सच्या विमानाने. प्लस इंडिव्हिज्युअली त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण गव्हर्नमेंटकडून नाही तर आपली लागत लावून सुद्धा करोडो रुपये त्याच्यामध्ये लोकांकडून डोनेशन घेऊन ते नितीनजी त्याला पूर्ण करत आहे. दुसरा पॉईंट जो आहे आपला तो बेड्सचा होता. बेड्समध्ये आपण एम्समध्ये त्यांनी ते बेड्स पण अरेंज करून दिले. आणि हे झाल्यानंतर आता तुम्हाला हे सांगतो की तिथे 20 स्केलची एक टँक ती आयनॉक्स मध्ये जी ऑर्डर केला होता, 6 महिने त्यांना टँक नव्हती मिळत. तर नितीनजींनी त्याच्यामध्ये मध्यस्थी करून आयनॉक्सचे जे मालक आहेत सिंगापूरमध्ये त्यांच्याशी फोनवर बोलले आणि ते मग ते टँक्स आलेले आहेत. तर आता सिलेंडर्स नाही तर मग सिलेंडर्स भरायला कुठून जाणार, ही एक थोडासा नियोजनाचा प्रॉब्लेम होता तिथे. तर नवीन सिलेंडर्स मागून आता जवळजवळ 800 सिलेंडर्स त्यांच्याकडे झालेले आहे आणि त्यामुळे हा सिलेंडरच्या बेसिसवरही चालू शकतो. पण 500 बेडसाठी आपल्याला टाक्या पण आलेल्या आहेत आता. आणि सर्वात मोठं काम नितीनजींनी जे केलं की त्यावेळेला जे सेल्फ जनरेटिंग ऑक्सिजन प्लांट्स जे आहे ती कल्पना इथे त्यांना आल्याबरोबर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं सर्वांना की बुवा सर्वांनी या सेल्फ जनरेटिंग प्लांट्सचं आपल्याकडे लावून घ्यायला पाहिजे आणि हा जो एक आहे याच्यामध्ये तर करतील. काही लोक त्याच्यासाठी रिलक्टंट होते की बा आता कशाला लावायची, कोविड झाल्यावरती लाट खाली होईल आणि हे होईल. पण त्यांना मग सांगितलं नितीनजींनी की बा 3rd वेव्ह 4th वेव्ह काय होणार आहे माहित नाही, फ्युचरचं पाहून तुम्ही सर्व लोकांनी लावा म्हणून. आणि नितीनजींच्या MSEB मिनिस्ट्रीमधून त्यांनी एक क्लस्टर फॉर्मेशनची स्कीम केलेली आहे ज्याच्यामध्ये बाकी क्लस्टर्सचे बनवतात, जसे खादीचे आहे, कपड्याचे आहे, दुसऱ्या कोणत्या याचे आहे. तर ते आपण त्याच्यामध्ये ते केलं की त्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये 10 डॉक्टर्स जर का एकत्र जमा झाले तर त्यांचं एक कंपनी सेक्शन 8 मध्ये कंपनी फॉर्म करता येते. त्याच्यामध्ये एक मॅनेजिंग डायरेक्टर राहतो आणि 10 डॉक्टर्स जे आहेत त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये राहतात. आणि ते लोकांना 1 करोड रुपया जर का त्यांनी इन्व्हेस्ट केला तर 9 करोड रुपये नितीनजींनी त्यांना ग्रांट इन एड म्हणजे 9 करोड रुपये त्यांना वापस नाही करावे लागणार. आता डॉक्टरांचं MSEB मध्ये काही नव्हतं, पण दे आर सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणून दे हॅव टू टेक अ रजिस्ट्रेशन फ्रॉम देअर. तर त्यामुळे ते रजिस्टर्ड होऊन दे विल बिकम अ पार्ट ऑफ MSEB. प्लांटमध्ये जेव्हा लावायचं सुरुवात केलं आपण तेव्हा मॅन्युफॅक्चरर्स जे होते त्यांच्याशी सर्वांशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, पण त्यांच्याकडे कसं आहे की ही स्कार्सिटी आली होती आणि मालच नव्हता त्यांच्याकडे. तर त्यांना प्रायोरिटीवर नागपुरामध्ये प्लांट आपल्याला लावायचे आहे. त्यासाठी मग नितीनजींनी त्या प्लांटसाठी आपल्याला WCLच्या MDना बोलवून तिथे 3 प्लांट्स आता MD WCL लावणार आहेत त्यांच्या CSR फंडातनं. त्याच्यामध्ये जवळजवळ 15 कोटी रुपये त्याच्यात खर्च होणार आहे. आणि या प्लांटसाठी मग त्यांनी दुसऱ्या एंटरप्राइजेस लोकांची सर्वांची हे मीटिंग करून त्यांच्याशी बोलून आता ठिकठिकाणी कसं याचं नियोजन करायचं, तर त्यासाठी ज्यांना प्लांट्स पाहिजे तर ते करायचं आहे. आणि नितीनजी सतत नुसतं नागपूरचा विचार नाही आहे तर त्यांच्या मनामध्ये पूर्ण विदर्भाचा आणि अजून पुढे झालं तर महाराष्ट्राचा. ते नेहमी म्हणतात की बाबा हे महाराष्ट्र माझं आहे, नुसतं नागपूर माझं नाही आहे. तर त्यामुळे पहिले नागपूर आणि त्याच्यानंतर मग जसं जसं वाढेल तसं पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी आम्ही हे करू असं म्हणतात ते. त्यानंतर तिसरा प्रश्न जो होता आपल्या याच्यामध्ये तो होता रॅमडेसिवीरचा. रॅमडेसिवीर इंजेक्शन जे आहे ऍक्च्युली मी एम्सचं पूर्ण पाहतो आहे सध्या नितीनजींच्या बिहाफमध्ये. तर त्या एम्समध्ये एक प्रोटोकॉल आहे एम्सचा दिल्लीचा की त्यानुसार त्याच्यामध्ये ICMRचा जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे तर खूप कमी रॅमडेसिवीर यूज करायला पाहिजे. पण इनडिस्क्रिमिनेट यूज झाल्यामुळे हे रॅमडेसिवीर फार जोरात आणि अपुरं पडायला लागलं. मग त्यांनी सूचना केल्या कलेक्टरांना की तुम्ही आपल्या हातात पूर्ण घ्या आणि ज्या ज्या हॉस्पिटल्सची जशी मागणी राहील त्या हिशोबाने त्यांना डिस्ट्रीब्यूट करा. त्यामध्ये थोडासा घोळ होत होता कारण लिस्ट इथून 40ची जायची, इंजेक्शन त्यांना 20 लागत होते, एक्स्ट्रा इंजेक्शनचं काय करत होतं ती बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आणि हे केली. एक मी तुम्हाला हे होतं प्राईम मिनिस्टरचे ज्या गाईडलाईन्स त्याच्यामुळे चेंजेस होता.
तर आता सर्वीकडे काही टँकर्स तर आमचे आले तर ते दुसरीकडे द्यावे लागले, कारण त्याच्यामध्ये त्यांचे जसे रूल्स होते की एवढाच कोटा इथे राहील, त्यासाठी सांगून नितीनजींनी परिपूर्ण झालेला आहे आता. आणि आता काही प्रॉब्लेम्स नाही आहे. इव्हन सिलेंडर्स भरायचे सर्व केलं त्यांनी. आणि जिथून आपल्याला जनरेट होईल, कित्येक लोकांना तर त्यांनी तुमच्या फिलिंग स्टेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा, त्याला काही नवीन बनवून द्यायचं आहे का सांगा, मी तुम्हाला पैसे देईल, काही चिंता नका करू. हे सर्व करून त्यांना त्यांचं जे आहे मनोबल म्हणा किंवा त्यांचं जे कॉन्फिडन्स जो आहे तो नेहमी वाढवून लागोपाठ रोज ज्या मिटिंग्स होत होत्या त्याच्यामध्ये नितीनजींनी वाढवलं. आणि आजच्या तारखेमध्ये आपण परिपूर्ण आहोत इथे. ऍक्सेसही काही झाला तर लोकांनाही देऊ शकतो, या पोझिशनमध्ये आपण आलेलो आहे. आणि रेमडेसिवीर मध्ये याच्यामध्ये जे होतं की हा जो आहे हे रिक्वायरमेंट होती आपली 14,000च्या आसपास पोहोचली होती. आपल्याकडे 4 ते 5,000 वायल्स मिळायचे फक्त कलेक्टरांकडे. मग त्याच्यामधून ते लोक जसं पाहून सर्व डिस्ट्रीब्यूट करत होते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की मग रेमडेसिवीरचं आपल्याला मिळूनच नाही राहिलं आहे, म्हणून बाहेरील सर्व प्रयत्न करून थोडेफार तिथून मागवले. पण नितीनजींनी त्याच वेळेला त्यांची जी विजन आहे आणि त्यांची काम करायची जी हे आहे त्याच्यामध्ये त्यांनी वर्धेला एक प्लांट चालू झालेला आहे आपला. 25,000 इनिशियली आणि 40,000 रेमडेसिवीरचे व्हायल्स रोजचं प्रोडक्शन होऊन राहिलं. म्हणजे आता आपण अशा पोझिशनमध्ये आलेलो आहे की पूर्ण विदर्भामध्ये रेमडेसिवीर द्यायचं असलं तरी याच्यात तुटवडा पडणार नाही. तर हे झालं. त्याच्यानंतर हा एक प्रश्न होता की ऑक्सिजन तर मिळत होतं, पण त्याच्यासाठी आपल्याला CPAP बायपॅप जे आहे ते नितीनजींनी पुष्कळ प्रमाणामध्ये विकत घेतले. आणि स्पाइस ऑक्सिजन जे आहे तर त्याच्यामध्ये काय असतं की त्याला ऑपरेट करायला एका पर्टिक्युलर ST मोडमध्ये जर का टाकून दिला तर इव्हन ज्या लोकांना ऍक्च्युली व्हेंटिलेटर चालवणं मोठं कठीण असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे आणि ज्या प्रकारचे लोक मॅनपॉवर फार कमी होते. तर हा जो CPAPचा आपल्याला मिळाला, आज पुष्कळशे हॉस्पिटल नागपूरमध्ये CPAPच वापरून राहिले, खूप कमी लोकांकडे व्हेंटिलेटर्स आहेत. तर CPAPचा हजारोनी त्यांनी मागवले, सर्वांना त्याच्यामध्ये वाटलं आणि त्यामुळेही CPAPनी जीव वाचू शकतो. नितीनजींचा जो पॉवर आहे आणि नितीनजींचं जी शैली आहे त्यामुळे फटाफट इम्प्लिमेंटेशन करण्याचं त्यांचं जे आहे त्यामुळे हे काम जे होतं ते फार लवकरात लवकर झालं. आणि मला असं वाटतं की ही ऍक्शन त्यावेळेला घेतली जरूर आहे की हे आपल्याला म्हणता येईल की हजारो लोकांचे प्राण यामुळे वाचलेले आहे, कारण योग्य वेळी योग्य याच्यावर आपण केलेलं आहे जेवढं करू शकतो. आणि त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना संपर्क करून सांगितले की आमच्या इकडे खूप त्रास आहे, तुमच्या इकडे एवढा आता नाही आहे, तर तुम्ही आमच्याकडे पहिले येऊ द्या. तर त्यांनी ते ऍग्री केलं आणि इमिजिएटली पहिला लॉट आपल्याकडे त्यांनी पाठवला नितीनजींच्या सांगण्यावरून. तर ते व्हेंटिलेटर्स आले, मग आम्ही सर्वीकडे डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. आणि त्यामुळे पुष्कळांचे म्हणजे एक ICU मध्ये जसे बेड असतात तर ते व्हेंटिलेटर संपले, काही व्हेंटिलेटरच्या अभावामुळे व्हेंटिलेटर बेड नव्हते मिळत, तुम्हाला माहित आहे. तर मग काय करायचं, ते एक बेड असा लावायचा, त्याच्या बाजूला व्हेंटिलेटर लावायचं आणि त्याच्यावर काम सुरू होतं. पण रात्रंदिवस 16-16 तास सगळी नितीनजी आणि त्यांची पूर्ण टीम त्याच्यामध्ये आहे. मी स्वतः ते नितीनजींचं जे कार्य आहे ते तर जगभरात सर्वांना माहीत आहे, पण मला फार सौभाग्य वाटतं की अशा व्यक्तीबरोबर माझं एक जुळलं, कारण त्यामुळे आणि मला ती प्रेरणा मिळाली. तर जगाच्या सेवा पण करा आणि अशा प्रकारे ते कर्म करा की ज्याच्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल. त्याच्यामध्ये निस्वार्थ भावनेने जेवढं आपण करू तेवढं आपलं आध्यात्मिक प्रगती होईल. तर हे कार्यान्वित करण्यासाठी, प्रॅक्टिसमध्ये आणण्यासाठी याच्यामध्ये फार मदत होते आणि अशी अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून मी नितीनजींना खास करून धन्यवाद देतो. या प्रकारे मला असं वाटतं की नितीनजींबरोबर जास्तीत जास्त लोकांनी येऊन आणि त्यांनाही जर का अपॉर्च्युनिटी मिळाली तर खरं गायडन्स तुम्हाला इथून मिळतं. आणि ज्या प्रकारे ते लोकांना आपल्या घरच्यासारखे, भावासारखे ठेवतात ते फार एक मोठं आहे. आणि त्यांचा एक जो भाव आहे तो मी पुष्कळ कमी पॉलिटिशियन्समध्ये पाहिलेला आहे. ते जे असतात हृदयाने काम करणारे ते एक वेगळे आहे आणि अपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिशियन्स पुष्कळ पाहिलेले आहे. पण असं काही असेल पूर्वजन्माचं काही घेणं देणं की नितीनजींबरोबर एवढा काळ आपण आता काढलेला आहे. मी जवळजवळ बल्लारपुर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने 5,000 N95 मास्क बांटे और सैनिटाइजर का छिड़काव किया। बल्लारपुर सिटी NCP की बैठक में 2 दिन पहले जिलाध्यक्ष राजेंद्र वैद की मौजूदगी में हुई थी। कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष इंजीनियर राकेश सोमानी की ओर से 5,000 N95 मास्क बांटे।
कोरोना के प्रसार को रोकने के लिए अंकित निवलकर, श्री आफरीन शेख, गोलू दहाने, दीपक भोंगले ने सैनिटाइजर का छिड़काव करने और 5000 N95 मास्क बांटने में मदद की। स्लम विभाग में छिड़काव अभियान बल्लारपुर शहर एनसीपी कार्यकारी अध्यक्ष इंजीनियर सोमानी के मार्गदर्शन में कार्य ये किया गया। चंद्रपुर में फिर ठीक होने वाले मरीजों की संख्या बाधित होने वाले मरीजों से अधिक रही। पिछले 24 घंटों से 940 कोरोना मुक्त, 520 पॉजिटिव तो वही 14 मृत्यु हुई है। अब तक 71,927 लोगों ने कोरोना पर मात की है और अब केवल 6,957 एक्टिव पॉजिटिव मरीज बचे हैं। Nipo System Private Limited, an ISO 9001:2015 certified company presents world's first and only branded organic mask. Stay safe, stay healthy, use only Nipo Organic Mask. Nipo Organic Mask, free from toxins, soft on the skin, free from allergens, environmental friendly, high product quality. Nipo System Private Limited, we provide all kind of organic cloths and products. Nipo System Private Limited, an ISO 9001:2015 certified company. Nipo Organic Mask. We care for you, your family and environment too. www.nipoindustries.com. Mobile number 9822567844.